हॅलो गाईज, वेलकम टू माय गणेश चतुर्थी स्पेशल ब्लॉग. आय एम ईशा माळी विथ यू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही ऐकलंच असेल, तुम्ही थंबनेल पण बघितला असेल. आज आहे गणेश चतुर्थी, म्हणजे 5-10 मिनिटं बाकी आहेत 12 वाजायला. सो चालू होत आहे आपला गणेश चतुर्थीचा ब्लॉग. गणपती बाप्पा मोरया. सो तुम्हा बऱ्याच लोकांना माहिती असेल की गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका असते. हरतालिका मीन्स हिंदी लोकांसाठी तीज आणि मराठी लोकांसाठी हरतालिका, जे कुवाऱ्या मुली पण करतात का, आणि लग्न झालेल्या बायका पण चांगला नवरा मिळावा म्हणून. आणि मी याच्यासाठी काही करत नाही. मला दरवर्षी नवीन साडी भेटल्या, कपडे भेटल्या, त्याच्यामुळे मी हा उपवास करते. सो यावेळेस मला 3रा वर्ष उपवास करण्याचा माझा उपवास कंप्लीट होणार आला. आणि आता 12 वाजेनंतर मी खाणार आहे नाही, कारण मला लागली आहे भूक. सो चला मॅगी पार्टी करूया. आणि हो, मला कोणीही घ्या दिली नाही की 12 वाजेनंतर नाही खात, दुसऱ्या दिवशीच खातात, नैवेद्यच खातात. सो बघू खरंच चांगला नवरा भेटला तो मला पडतो उपवास. आता पुढची ओळख केली. चला मॅगी पार्टी करूया. हिअर इज माय फेवरेट मॅगी. आता मला ज्ञान कोणी देऊ नका. आय नो दिस इज एपी, पण मी पण याला मॅगीच म्हणणार. सो गाईज, लोक हरतालिकेच्या दिवशी काय करतात तर भजन म्हणतात, रात्री आरती करतात, आणि आम्ही काय करतोय बघा. सो गाईज, आम्ही मॅगीची वाट बघतोय. ही आहे माझी मोठी बहीण, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये याला बघितलं असेल. तर हिचं नाव आहे जान्हवी आणि ही थोडीशी गोल्डीवर आहे. आणि तुम्ही बघितलं पण असेल, म्हणजे बघितलं पण असेल, ते बघणार तुम्ही. जो माझा डेकोरेशनचा जो व्हिडिओ येईल त्याच्यात हीच आहे, ती चुडेलसारखी असणारी. मी सगळं टाकलंय त्या व्हिडिओमध्ये, नक्की जाऊन बघता तो व्हिडिओ. आमची मॅगी आलेली आहे. चला स्टार्ट करूया. चालू बोलूया ना, बघूया फक्त रात्री 12 वाजता मॅगी खायसाठी जावेला आहे. 12 वाजता मॅगी खायसाठी. गाईज, जर तुम्हाला माझ्या बहिणीचा माझा कोणता चॅलेंज व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करून नका. आम्ही एक तरी व्हिडिओ बनवू चॅलेंजचा कोणता. ओके. सो गाईज, आता माझं खाऊन पिऊन झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, आम्ही मॅगी खाल्ली. आता आपण भेटू सकाळी. बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. सो आता वाजले आहेत 11 वाजण्यात आले आहेत. माझी मॉर्निंग तर कधीची झाली. माझं चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. रात्री मी ऑइलिंग करायचं विसरली होती, कारण मला हेअर वॉश करायचे आहे, तर मी आता ऑइलिंग केलेली आहे. आणि आता आपण करू थोडा वेळ डेकोरेशन. आपलं कंप्लीट लाईटिंग बाकी होती, ती आपण करू, मग पुढे जाऊ. आणि हो, मी एक गोष्ट सांगायची विसरली की आमच्याकडे गणपती बाप्पा दुपारून येतात. म्हणजे आम्ही जेवण वगैरे घेतो, त्यांच्यासाठी वेगळा नैवेद्य काढून ठेवतो, आणि त्याच्यानंतर आमच्याकडे गणपती बाप्पा येतात. सो जेवण खाऊन झाल्यानंतर भेटू तुम्हाला. सो गाईज, आमचं डेकोरेशन झालं आहे कंप्लीट. फायनली माझा पीस सक्सेसफुल झालेला आहे आणि माझं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. आता फक्त लाईटिंग पण खाली आहे लावून, फक्त आणि फक्त तो जो बोर्ड 2-3 पिना अटॅच होतात, तो बोर्डला लाईटिंगचा पिना अटॅच करायचा आहे. आणि मी तुम्हाला तेव्हाच दाखवेल गणपतीचं डेकोरेशन काय नेमकं काय केलेलं आहे, मी काय जुगाड बसवलेलं आहे. सो चला, मी आता जेवते खावते. दिसत असेल मी अजून पण खूप सारे बसलेली आहे. तो आंघोळ वगैरे करते आणि रेडी होताना तुम्हाला भेटते. 2000 years later. सो गाईज, हिअर इज मी. सो मी आत्ताच आंघोळ वगैरे करून आली आहे आणि मी ड्रेस वगैरे वेअर करून घेतलेला आहे. ॲक्च्युली असा विषय झाला, या ड्रेसचा माझे सगळेच प्लॅन टॉप झाले. तसंच माझा अजून एक प्लॅन टॉप झाला, तो म्हणजे मी जो ड्रेस रेडी करायला दिलेला होता तो रेडी नाही झाला आहे. सो मला हा पॅकेट प्लॅन म्हणून घालायला लागला. मी तुम्हाला दाखवेल की मी नेमकं काय घातलेलं आहे. 1 hour later. सो गाईज, मी रेडी होऊन आलेली आहे आणि मी काही अशी दिसते. मी मस्त मेकअप वगैरे केलेला आहे, ज्वेलरी घातली. हे मला खूप दिवस आधीपासून घालायचं होतं, सो मी ते घातलं आहे आणि खूप छान पण दिसतंय ते. सो हे करायची खूप भांडस होईल, मला त्याच्यानंतर काय करेल. सो गाईज, मी करते आहे पूजेची तयारी. म्हणजे गणपती बाप्पा येतील आता थोड्या वेळात. माझी दीदी आणि पप्पा गेलेत गणपती बाप्पांना घरी आणायला. नेहमी मी जाते, पण यावेळेस मी तेवढी एबल नाही आहे जायसाठी. सो इट्स ओके. पण माझ्याकडे फोटो येतात, ते सगळे मला फोटोज पाठवतात की ते बाप्पा आवडतात का तुला, ते बाप्पा आवडतात का. सो मी सांगते पण आहे त्यांना. तर बघू यावेळेस कोणते बाप्पा आमच्या घरी येतात. काहीच मी बाहुबली बनून गेलेली आहे. मला नारळ सोलावं लागतंय.
गाईज जसं की तुम्ही बघितलं बाप्पांचं आगमन होऊन गेलेलं आहे, पण आम्ही त्यांना थोडा वेळ एका टेबलवर ठेवलेलं आहे. त्यांना मी थोडासा टचअप पण दिलेला आहे, थोडासा जो माझ्या साईड होऊ शकेल तसा मी त्यांना टचअप पण दिला. आणि मग आता थोड्या वेळात आम्ही करूच त्यांची स्थापना, सो ते पण तुम्हाला दाखवते. A few moments later. सो गाईज जे लास्ट एंड होता स्टेशनरी पोलला लावायचे होते, टीना लावायच्या होत्या, ते आता चालू आहे इथे. सो लवकरच मी तुम्हाला माझं डेकोरेशन पण दाखवणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. आपल्याकडे गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे, ती तुम्ही तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये कशी दिसतात. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सो गाईज जमलंच तर मी आता मंडळात जाईल, तुम्हाला मंडळाचा पण गणपती दाखवेल आणि तिथपर्यंत तुम्ही बाप्पांचे एकदम छान छान शॉर्ट्स काढलेले मी ते बघून घ्या. सो गाईज इकडे मला माझे मित्र घ्यायला येऊन गेले मंडळासाठी. सो मी त्यांच्यासोबत गाडीवर निघून गेली आणि तिकडे जाऊन मला भेटले माझ्या मंडळाच्या मैत्रिणी खुशी, रोमा आणि ही आमची क्युटी संस्कृती. आणि तेव्हा आमच्याकडे पहिल्याच दिवशी मंडळाची खुर्ची तोडून टाकली लहान पोरांनी. आमचा अध्यक्ष त्यांना काही न बोलताना आणि मी त्याला रागवताना. सो गाईज हे आहे माझं मित्रमंडळ, म्हणजे आमचं मंडळातले पोरं. हा एक जाडा जाडासा तो आहे, तो जय आहे, हा देवेश आहे, हा बावळे दादा आहे, हा सचिन आहे आणि निशू जो माझा भाऊ. सो मी पण कार्यकर्ता इथे. सो गाईज मी मंडळातून पण आली आहे, मी मेकअप रिमूव्ह केला, मी ड्रेस चेंज केला आणि आता 12 वाजले असतील. सो गणेश चतुर्थी संपलेली आहे, गणपती बाप्पाचा सेकंड डे चालू झालेला आहे. तर मी आता हा ब्लॉग इथेच संपवते आणि जमलंच तर उद्याच्या पण क्लिप्स त्याच्यात ॲड करून देईल, झालंच तर. पण आताचा ब्लॉग इथेच संपतो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू गाईज.